इर्शाळवाडी जी दुर्घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना होती. अनेक कुटुंब त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली आणि त्यावेळेस तात्काळ त्यांचा पुनर्वसनाचा विषय होता आणि पर्यायी व्यवस्थेचा विषय होता. पर्यायी व्यवस्था देखील सिडकोने चांगल्या प्रकारची केली होती आणि आता ही परमनंट जी घरं आहेत, म्हणून मी बघायला स्वतः आलो आहे. अतिशय चांगल्या दर्जाची घरं 44 कुटुंबांना देण्यासाठी इथे पूर्णपणे तयार आहेत. त्याचबरोबर घर म्हणजे फक्त एक घर नाही, तर त्याच्या आजूबाजूला परिसर, गाई गुरांचा गोठा, त्या ठिकाणी भाजीपाला त्यांना लावता येईल. त्याचबरोबर अंगणवाडी, बालवाडी, शाळा, समाज मंदिर, दवाखाना, प्लेग्राऊंड, गार्डन, सगळ्या सोयीसुविधा या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. मला एक समाधान आहे की झालेली घटना तर दुर्दैवी आहे, परंतु जे आता नातेवाईक जी आहेत त्यांची राहण्याची कायमस्वरूपीची व्यवस्था आहे ती सिडकोने अतिशय चांगली उत्तम केलेली आहे आणि चांगलं पुनर्वसन आतापर्यंतच्या सर्व पुनर्वसनामधल्या सगळ्यात चांगलं पुनर्वसन आणि कायमची घरं या ठिकाणी सिडकोने दिले. त्याबद्दल सिडकोला अभिनंदन करायला पाहिजे, कारण क्वालिटी घर या ठिकाणी त्यांनी बांधलेलं आहे. साहेब, कधीपर्यंत युक्त ते केले? कधीपर्यंत म्हणजे आता फक्त त्यांना चाव्या द्यायचाच कार्यक्रम, म्हणून मी बघायला आलोय की या ठिकाणी सर्व व्यवस्था जी आहे किंवा त्याचं सर्व प्रकल्पाचं कम्प्लिशन झालंय का. तर आता पाहिल्यानंतर आता ह्याचा चाव्या तात्काळ आम्ही त्यांना देऊ आणि सर्व लोक आपापल्या घरात येऊन राहतील आणि त्यानंतर त्यांना देखील पुढे उदरनिर्वाहाचं जे काही साधन आहे त्या संदर्भात देखील शासन नक्की विचार करत आहे. आता जी मुलं सुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी आपले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आपण सुरू केली, त्या माध्यमातून देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत MDनं. आणि आमच्या इथल्या सरपंच ताईंनी एक इथले महिला बचत गट त्यांच्यासाठी देखील रोजगार उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे आणि नक्कीच उद्योगमंत्र्यांशी मी बोललो आहे आणि त्यांना देखील स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा आणि स्वतःचा उद्योग करण्यासाठी जे काय आवश्यक पाठबळ पाहिजे ते देखील दिलं जाईल आणि जेणेकरून यांचा पूर्णपणे एक संपूर्णपणे या इर्शाळवाडीच्या लोकांना एकत्रित पुनर्वसन या ठिकाणी झाले. साहेब, आपण विशेष प्रयत्न करून या प्रोजेक्टकडे पाहिलं आणि ते पूर्ण देखील केलेलं आहे आपल्याच कारकिर्दीमध्ये. आचारसंहितेच्या आधी ह्या चाव्या आपल्या हातून त्यांना देण्यात येतील? आचारसंहितेच्या आधी आपले घरात जातील, साहेब आम्हाला समाधान असेल. साहेब, आजही इथे इर्शाळवाडी दरडग्रस्तांनी रोजगार आणि रस्ता हे प्रश्न रस्त्याच्या संदर्भात आताच मी चर्चा केलेली आहे. रस्त्याचा विषय आताच माझ्यासमोर आहे. रस्ता देखील बांधला जाईल आणि रोजगाराच्या संदर्भात देखील मी संबंधितांना सूचना दिल्या आहेत आणि जे काही करायचं ते नक्की सरकार. सर, रायगड जिल्ह्यामध्ये दरडच्या घटना खूप घडतात, तर त्या पार्श्वभूमीवर आपण काय नाही आता जिल्हाधिकाऱ्यांना या म्हणजे पावसाच्या पूर्वीच आपण सांगितलं होतं की जे काही लँडस्लाईड प्रोन एरिया आहे त्याचे आयडेंटिफिकेशन करणं आणि त्यांना पर्यायी व्यवस्था त्यांचं पुनर्वसन तात्काळ करणं अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे मला वाटतं यामुळे भविष्यामध्ये अशा दुर्घटना होऊ नये यासाठी सरकार पूर्ण. सर, मुझे बताइए कि अभी यहाँ पे अपनी इर्शाळवाड़ी को अभी यहाँ पे जो घरों की जांच करने पहुँचे, क्या बताएंगे इसके बारे में? क्या मिला आपको? इर्शाळवाड़ी की दुर्घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण थी, लेकिन उसके बाद इनके जो परिवारजन है, जो मृतक है, उनके परिवारजनों को भी सरकार ने 5 लाख रुपया हर परिवार को दिया और जो अभी परिवार है उनको घर देना ज़रूरी था, इसलिए 44 घरों का निर्माण यहाँ हुआ है. सिर्फ घर नहीं है, यहाँ पर घर भी दिया है, यहाँ पर स्कूल है, आंगनवाड़ी है, बालवाड़ी है, समाज मंदिर है, दवाखाना है, ऐसे सभी जो है प्लेग्राउंड है, गार्डन है, सभी व्यवस्था जो है, सभी सुविधा यहाँ पर दी गई है
मैं सिडको को धन्यवाद देता हूँ कि अच्छा काम उन्होंने किया है। शायद शिर्के कंपनी ने ये किया है और पूरी तरह सुविधा युक्त पुनर्वसन ये हुआ है और क्वालिटी का पुनर्वसन हुआ है। इसलिए मैं जल्दी हमारे जो यहाँ ईर्षालवाड़ी के जो रहवासी है उनको इसमें भी घर में जाने का मौका मिलेगा, क्योंकि मैं खुद यहाँ पर आखिरी जब देखने आया हूँ कि पूरी तरह एक जो प्रोजेक्ट है ये कंप्लीट हुआ है कि नहीं, तो कंप्लीट हुआ है और बहुत ही अच्छा ये प्रोजेक्ट बनाया है और निश्चित रूप से ये परिवारजनों को जल्दी ये सब सौंपा जाएगा। थैंक यू।